राज्यात पावसाचा कहर सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पुण्यात खडकवासला आणि पवना धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे मुठा नदीनं पात्र सोडलेलं आहे। रात्री एकाकी पाणी आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, गाड्या पाण्यात बुडालेल्या आहेत। पुणेकरांची अख्खी रात्र पाण्यात गेलेली आहे। संसार सांभाळण्याची धडपड सुरू होती। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शाळा कॉलेजेसना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच ज्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर करण्याचं एनडीआरएफ टीमकडून काम सुरू आहे। पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसतोय। अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। अनेकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपण पाहू शकतोय। पुण्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उघड्यावर पडलेले आहेत। अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। झाडांची पडझड देखील रस्त्यांवर झाल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। यासोबतच अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? एनडीआरएफ टीम कडून कशा पद्धतीचं काम सुरू आहे? नक्कीच किरण, आपण बघत होतो की इतक्या वेळ पावसाचा जोर हा काही कमी होत नव्हता, पण आत्ता पावसाचा जोर हा कमी झालेला आहे आणि पाणी हे निंबास नगरमधनं ओसरत आहे। पण सिंहगड रोड पुणे येथील एकता नगरमध्ये पाणी हे ओसरत नसल्यामुळे आर्मीचे जवान आणि एनडीआरएफचे जवान हे दाखल झालेले आहेत लोकांच्या रेस्क्यूसाठी। आपण जसं बघतच आहोत की पाणी ओसरायला, एकता नगरमधलं पाणी ओसरायला काही तयार नाही, म्हणून एनडीआरएफ आणि आर्मी जवानांना इथे दाखल व्हायला लागलं। जवळपास 60,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी हे खडकवासला नदीतून मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेलं होतं। आता ते विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे, परंतु जर पाऊस हा असाच राहिला तर परत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। म्हणून जे घाटाचे आजूबाजूचा परिसर आहे त्याला सतर्कतेचा इशारा करण्यात आलेला आहे आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली तर लोकांनी सावधानगी बाळगली पाहिजे। हा सुद्धा इशारा पुणे महानगरपालिकेने दिलेला आहे। आता आपण जसं बघू शकतो की आर्मीचे जवान हे लोक जे अडकलेले आहेत एकता नगरमध्ये, जिकडे पाणी ओसरत नाहीये तिकडे त्यांच्या रेस्क्यूसाठी चालले आहेत। किरण, अगदीच रेवती, सध्या तिथे किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे? किती लोकांचं स्थलांतर अजून करायचं बाकी आहे? आत्ता निंबासनगरमध्ये जवळपास 50हून अधिक लोक हे रेस्क्यू करण्यात आलेले होते। तिकडे जवळपास 22 सोसायट्या होत्या आणि तळमजल्यावरील लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन हे चालू होतं। आता आपण एकता नगरमध्ये बघत आहोत, जिकडे पाणी ओसरत नाही आहे तिकडे आत्ता एनडीआरएफ आणि आर्मी जवान हे दाखल होत आहेत। त्यामुळे आत्ता आपण सद्य परिस्थिती बघू शकतो की नेमका आकडा आपल्याला आत्ता कळेल की किती लोक तिथे अडकलेले आहेत आणि किती लोकांना रेस्क्यू करायची गरज आहे। किरण, अगदीच पुण्यात पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय रेवती। त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे, तर त्या ठिकाणी कोणते रस्ते सुरू आहेत आणि कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत, या संदर्भात काय माहिती आहे? बाबा भिडे पूल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात, डेक्कन परिसरात, जिकडे मुठा नदीपात्रातलं पाणी हे रस्त्यावर येतं, तिकडचे रस्ते सगळे वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। हवामान खात्याने आज अख्ख्या पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात हे रेड अलर्ट जाहीर केलेलं आहे। IAS दिवसे सुद्धा त्यांनी सूचना जाहीर केलेल्या आहेत की जर कामाशिवाय त्यांनी बाहेर पडू नये आणि आज शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। आता सध्या तुम्ही कुठे आहात आणि त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे?
आत्ता आम्ही पुण्यातील सिंहगड रोड इकडच्या एकता नगरमध्ये आलेलो आहोत, जिकडे पाणी ओसरायला तयार नाही म्हणून NDRF आणि आर्मी जवान देखील दाखल झालेले आहेत. जर पाण्याचा विसर्ग परत करण्यात आला तर परिस्थिती बिकटही होऊ शकते. आपण जसं बघू शकतो की हे रेस्क्यू ऑपरेशन सकाळपासून चालू आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पुण्यात खडकवासला आणि पवना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुठा नदीनं पात्र सोडलेलं आहे. अनेक सखल भागात पाणी शिरलेलं आहे. अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ होतानाचं चित्र आपण पाहू शकतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी वारंवार आपल्याला त्या ठिकाणची अपडेट्स देत राहत आहेत. भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे. खडकवासल्यातून विसर्ग करण्यात आलेला आहे. सध्या सिंहगड रोडवरील अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्याचं चित्र तुम्ही पाहू शकतायत. NDRFची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. रेवती, मी पुन्हा तुमच्याकडे येतेय. पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या नागरिकांची चांगलीच तारांबळ होताना दिसतीये. आपण जसं बघू शकतो की नागरिकांची जी तारांबळ होत आहे त्यातच एक संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत. कारण नागरिकांचं असं म्हणणं आहे की प्रशासन असो किंवा कुठलेही अधिकारी असो ते वेळेत त्यांच्या मदतीसाठी आलेले नाही आहेत. सकाळपासनं नागरिक आणि आजूबाजूचे जे लोकल लाईट्स आहेत तेच त्यांना मदतीसाठी धावून आलेले आहेत. आणि जेव्हा की प्रशासनाकडनं आधीच खबरदारी घेणं हे महत्त्वाचं होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. आणि आता आपण बघू शकतो की इकडे आर्मी जवान तैनात झालेले आहेत आणि ते रेस्क्यू ऑपरेशनसाठी इथे आलेले आहेत. किरण, नक्कीच रेवती, पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेकडून आढावा घेतला जातो. पूरस्थिती निर्माण जर झाली तर खबरदारी कशा प्रकारची घ्यायची असते याचा देखील आढावा घेतला जातो. पालिका प्रशासनाने सिंहगड रोडवरील या सोसायटींकडे दुर्लक्ष केल्याचं म्हणता येईल का? नक्कीच किरण, कारण आपण असं बघू शकतो की जे पुणे नगरपालिकेचं प्रशासन असो त्यांच्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठलीही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. आणि एक जी भिंत आहे किंवा तो एक ब्रिज आहे तो काढण्यात आल्यापासून हे पुराचं पाणी सगळीकडे येत आहे. आणि एकता नगरमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे की काही कन्स्ट्रक्शनचं फॉल्टी असू दे किंवा कुठलं काही वेगळी खबरदारी असू दे ती घेण्यात आली नाही म्हणून ही पूरस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे. आणि नागरिकांना हे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की आज पुणे आणि पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात हा मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि रेड अलर्ट देखीलही देण्यात आलेला आहे. नक्कीच रेवती, हवामान विभागाच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार 35 वर्षांनंतर, तब्बल 35 वर्षांनंतर पुण्यामध्ये ही स्थिती उद्भवलेली आहे. अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्या संदर्भात काय माहिती आहे? आत्ता जवळपास पुण्यातील 200 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. आपण जर बघू शकतो तर हिंगणे खुर्द इकडे जे वस्ती आहे तिकडे डोंगराहून जे पाणी वाहतं हे सरळ सरळ लोकांच्या घरात घुसलेलं आहे. इवन डेक्कनला एक कुटुंब जवळपास सकाळी 6:30 वाजल्यापासून तिथे अडकलं होतं आणि तेव्हा NDRF किंवा आर्मी तिथे पोचली नव्हती त्यांच्या मदतीसाठी. आत्ता आपण बघू शकतो की NDRF आणि आर्मी ही सिंहगड रोड परिसरात आलेला आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. किरण, नक्कीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.